ते खूप मोठी लांबलचक कथा आहे, कसं बोलावं. शरपंजरी त्या ठिकाणी पडलेले आहेत महाराज. सगळे बाण अंगामध्ये घुसलेले आहेत भीष्माचार्यांच्या. युद्ध संपून 51 दिवस झालेले होते. इच्छा मरणी होते भीष्माचार्य, पितामह भीष्माचार्य. पण प्राण सोडलेला नव्हता पुरुष वर्ग. का? अंतःकरणात भाव होता. देवाला पाहायचंय, देवाला पाहत पाहत प्राण सोडायचाय. परमार्थ तरी का करावा हो? देवाला पाहत पाहत ती सुंदर छबी डोळ्यापुढे दिसावी आणि आपला प्राण निघून जावा, हाच भाव अंतःकरणामध्ये असावा. परमार्थ यशस्वी आहे महाराज. इच्छा मरणी होते भीष्माचार्य. अहो, शरीरामध्ये एक थेंब सुद्धा रक्ताचा शिल्लक नव्हता महाराज. देवाची वाट पाहत होते. हृदय मंचकावर त्याला त्या देवाला बसवलेलं होतं. देवा, अरे ज्या हस्तिनापूरच्या गादीचं रक्षण केलं, नैष्ठिक ब्रह्मचारी राहून उभं आयुष्य त्या गादीचं रक्षण केलं, ज्या गादी करता मी लढलो त्यातलं कोणीच माझी विचारपूस केली नाही. बस देवा, एकटा तू आहेस रे. डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते महाराज भगवंताची. भगवंत आता गेलेले नाहीत महाराज हस्तिनापुराला. का? कारण माझ्या भीष्माचार्यांना दर्शन द्यायचंय. धर्मराजा रात्रभर रडतोय. भगवान परमात्मा जेवण करून फेरफटका मारतात. राहुटीतून उजेड येतो. धर्मा, अरे तू राजा झाला तरी रडतोयस. धर्मानं सांगितलं, देवा कृष्णा, अरे काय उपयोग आहे अशा राज्याचा? अरे जे सहज मिळतं ते दुधा समान असतं, जे मागून घेतलं जातं ते पाण्या समान असतं, आणि जे हिसकावून घेतलेलं असतं ते रक्ताने लथपथ झालेलं राज्य काय कामाचं आहे? काही उपयोग नाही. मला असं राज्य नको आहे. मी समाधानी नाहीये. भगवंतानं रात्रभर गीता सांगितली. पुरुष वर्ग रात्रभर उपदेश केला, पण धर्मराजाला तो पचला नाही. का? त्याची 2 कारणं होती. नंबर 1, धर्मराजा भगवान श्रीकृष्णाला देव मानत नव्हता, तर मामे भाऊ मानत होता. हा सामान्य गोवळ आहे, हा सामान्य गाई वळणारा आहे, हा त्याच्या मनात भाव होता, म्हणून त्याला गीता कळाली नाही. महिला मंडळ, या व्यासपीठावर कोण बसले याच्यापेक्षा आपण काय श्रवण करतो हे जास्त महत्वाचं आहे. व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तीविषयी जर अंतःकरणात श्रद्धा नसेल ना, ते किती जीव तोडून त्यांनी सांगू द्या, आपल्याला ते पचणार नाही महाराज, नाही पचणार. इथं धर्मराजाला पचलं नाही तर आपण लई सामान्य माणसं आहे. तो श्रद्धा पाहिजे महाराज. कोणी का असे ना, मला बस त्याचे श्रवण, त्याचे चरित्र श्रवण करायचंय. आणि एक सांगू का, चरित्र सुद्धा त्याचंच असतं ज्याचं चारित्र्य संपन्न असतं, त्याचं चरित्र असतं महाराज. चरित्र असं कोणाचंही कसं होईल हो? कोणाचंही चरित्र होऊ शकत नाही. उपदेश त्या ठिकाणी केला पण पचला नाही महाराज. देवालाच वाटत होतं याला कळू नाही. बर का, देवाला वाटत होतं याला कळूच नाही. का? कारण याला उपदेश करणारे माझे भीष्माचार्य आहेत, त्यांच्याकडे जायचंय. दुसऱ्या दिवशी 5 पांडवांना घेऊन भगवान श्रीकृष्ण शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांच्या जवळ जातात. सगळीकडे बाण घुसलेले आहेत महाराज. महिला मंडळ, तुम्ही शेतकरी माणसात पायात जर काटा मोडला तर यातनं हृदयापर्यंत जाते. थंडी ताप येतो, अंगामध्ये ताप भरतो. इथं भीष्माचार्यांच्या अंगामध्ये पूर्ण बाण घुसलेले होते महाराज, पूर्ण बाण घुसलेले होते आणि देवाची व्याकुळ होऊन वाट पाहत होते. ज्यावेळेला देवाला कृष्णाला पाहिलं त्यावेळेला भीष्माचार्यांच्या डोळ्यातून खळखळ अश्रुधारा वाहू लागल्या. युद्ध संपून 51 दिवस झाले पण कोणी माझ्याकडे डोकवलं नाही. अरे माझ्या भगवंताला बोलवलं की त्याला कळतं आपला भक्त वाट पाहतोय. मस्तक ताण शिल्लक नव्हता महाराज. डोळ्याच्या पापण्या लावल्या आणि भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला. देवा, माझा नमस्कार स्वीकारा. देव सुद्धा नमस्कार स्वीकारतात. भीष्माचार्य, धर्माला काहीतरी समजून सांगा, उपदेश करा. मी गीता सांगितली पण धर्मराजाला कळाली
भीष्माचार्य बोलतात, धर्मा अरे जो तुझ्याशी बोलतोय तो काही सामान्य गोवळ आहे का? त्याला जर तू गोवळ समजत असशील, त्याला जर तू गाई वळणारा समजत असशील, त्याला जर तू त्या ठिकाणी सामान्य माणूस समजत असशील तर ही चूक करू नको बाबा. अरे जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मत्रेय फुलिया, पोषितो जगाशी एकलासी. तो जगाचा चालक मालक आहे, तू त्याला सामान्य समजू नकोस. अरे तुला मी एकच उपदेश करतो, राज्य करत असताना याचं तू चिंतन कर, सहज त्या ठिकाणी गोष्टी घडून जातील, बाकी काही करण्याची गरज नाही. हा तुझ्या सोबत पाहिजे. असं म्हटल्याबरोबर देवाला राग आला महाराज. देव म्हणतात, पितामा धर्माच्या गोष्टी धर्मराजाला सांगता आणि अधर्माच्या बाजूने तुम्ही लढलात, असं का? भीष्माचार्याने म्हणावं, देवा कसं सांगू तुम्हाला, काय सांगता? देवा मला प्रश्न विचारायचे, सांगा ना. मी कोणताच पाप केलं नाही तर या बाणाच्या शय्येवर का पडलेलो आहे? मला आठवतं तसं मी कोणतं पाप केलं नाही देवा, तरी सुद्धा मला हे भोगायला का आलं? देवाला उत्तर दिलं, भीष्माचार्य तुम्ही पाप केलं नाही पण डोळ्यानं पाप पाहिलं. माझी द्रौपदीला विवस्त्र करत असताना तो दुष्ट दुःशासन माझ्या द्रौपदीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत होता. अरे तिचे वाघासारखे 5 पती जवळ होते. माझी ती तुमची पुत्रवधू होती, तो तुमची कुलवधू आहे भीष्माचार्य. ती तुम्हाला हात जोडत होती, ती तुम्हाला म्हणत होती, पितामहा तुमच्या बोलण्याला वजन आहे हो. तुम्ही बोललं तर हा दुःशासन शांत होईल, तुम्ही सांगितलं तर हा दुर्योधन ऐकेल, पण तुम्ही काही बोलला नाही, तुम्ही मान खाली घातली. तुम्ही हे पाप डोळ्यानं पाहिलं ना, म्हणून तुम्हाला या बाणाच्या शय्येवर 51 दिवस झालं झोपावं लागलं महाराज. पाप केल्यानंतर नाही, डोळ्यानं पाहिलं तरी भोगावं लागतं, हे उदाहरण आहे. पाप करत असताना विचार करावा, पाऊल टाकत असताना महिला मंडळ प्रचंड विचार करावा. आमचा एकच आहे, कलियुग आहे, चालायचंच. गप, कलियुग आहे की नाही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. विचार केला, इथं साधू संतांना ते भोगावं लागलं, आपण सामान्य माणसं आहे ना, है की नाही. आपली भाषा बोलून साईडला व्हायचं नाही, लक्षात घ्या. तुम्ही ते डोळ्यानं पाहिलेलं पाप आहे. तुम्ही अधर्माच्या बाजूने का उभा राहिलात सांगा ना. देवा बरोबर आहे, तुझं रागवणं अगदी बरोबर आहे, पण तुला माहितीये का मी दुर्योधनाच्या बाजूने का लढलो? का लढलात देवा? मी जर तुमच्या बाजूने लढलो असतो तर माझं तोंड कौरवांच्या बाजूने असतं. मी जरी इच्छामरणी असतो तरी तुम्हाला जर वाटलं असतं मी मरावं तर मला कौरवांकडे बघत मरावं लागलं असतं. मला ते मरण मान्य नाही. म्हणून मी कौरवांच्या बाजूने उभा राहिलो. मरण आलं तरी तू माझ्या डोळ्यापुढे राहशील, हाच माझ्या अंतकरणातला भाव होता. बस एका वाक्यात देवाची बोलती बंद केली महिला मंडळ. आता काय बोलतोस, बोल ना. काही बोलायला राहिलं नाही महाराज, काही शिल्लक राहिलं नाही बोलायला. देवा आता माझा प्राण त्या ठिकाणी जाणार आहे रे, फक्त ते रणांगणाचं रूप माझ्या समोर त्या ठिकाणी प्रगट कर. ते रूप हो, ते रागवलेलं रूप मला बघायचंय. ते रूप बघता बघताच मी प्राण त्या ठिकाणी सोडून देणार आहे. एक 4-5 मिनिटं घेऊन अजून तुम्ही ऐकताय म्हणून मला वाढावं वाटतंय, नाही तर तुम्ही चुलबुल केली का आपलं. मग एक 4-5 मिनिटं एक सांगू का, या संसारातल्या गोष्टी सांगण्यापेक्षा भक्तांचं चरित्र सांगितलं की सांगणाऱ्याला आनंद ना ऐकणाऱ्याला आनंद महाराज, आहे की नाही. आपण सतत एरवी ऐकतच असतो ना, पण हे लय गोड आहे पाय का. थोडस एक 2-3 मिनिटात संपवते, थांबा 2-3 मिनिटं. ते रूप मला बघायचंय. कोणतं रूप? जे रणांगणात तुम्ही धारण केलेलं होतं. ज्यावेळेला दुर्योधन म्हटलं होतं आमचं अन्न खाता आणि कौरवांच्या पांडवांच्या बाजूला लढता, त्यावेळेला प्रतिज्ञा केली महाराज, उद्या सूर्य मावळाच्या आत मी पांडव निष्पांडवी पृथ्वी करणार आहे, पांडवांना मी मारून टाकणार आहे. देवाची प्रतिज्ञा मी त्या ठिकाणी खोटी ठरवणार आहे. देव बोलतो ना, हातात शस्त्र येणार नाही, हा बाण मारणार नाही, युद्ध करणार नाही. आता मी मात्र माझी प्रतिज्ञा केलेली
प्रतिज्ञा केली आणि देवाला टेन्शन आलं, कारण हे प्रतिज्ञा भयानक होती. प्रतिज्ञा भयानक आहे आणि प्रतिज्ञा पूर्ण होणार आहे. आता नेमकं करावं तरी काय करावं. देवाला टेन्शन आलं. पांडवांनी जेवण केलं, पांडव झोपले. महिला मंडळ देवाला झोपच नाही. देव म्हणतो उद्या हे म्हाताऱ्यानं ठरवलं तर पांडवांना मारून टाकेन. आता काय करावं काय करावं. महिला मंडळ निम्म्या रात्री भगवान अर्जुनाजवळ आला. अर्जुना उठ, अर्जुना उठ. त्यानं भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे, उद्या दिवस मावळायच्या आत तुम्हाला मारणार आहे. अर्जुन म्हणतो देवा, त्या म्हाताऱ्याला प्रतिज्ञा करायची सवयच आहे, झोपू दे मला. त्याला वाटतंय प्रतिज्ञा करतच राहतंय ते प्रतिज्ञा. अरे पण उठ ना, उठ ना अर्जुना, ते उद्या तुम्हाला मारणार आहे. अर्जुन म्हणतो देवा, भीष्माचार्य जर आम्हाला मारणार आहे तर मग तू काय करतो? तू कशाला आहे? मागे पुढे उभा राय सांभाळीत निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे. तू कशाला आहे तेवढं सांग. बस महाराज, देव म्हणले मला हेच ऐकायचं होतं. तुमचा विश्वास माझ्यावर किती आहे. आता मला काही गरज नाही, आता झोप तू, आता मी बघतो मला काय करायचंय. भल्या पहाटे द्रौपदीला बोलवलं. द्रौपदी, सगळा सुवासिनीचा श्रृंगार कर, आपल्याला भीष्माचार्यांकडे जायचंय. लांब लचक पदर घेतला द्रौपदीनं. महाराज, द्रौपदीनं लांब लचक पदर घेतला. द्रौपदीच्या पायातली चप्पलचा आवाज येऊ नये म्हणून देवानं द्रौपदीच्या पायातली चप्पल काढली आणि अशी बगलेत घेतली. महिला म्हणतो काय प्रेम असेल ते. बगलेत ती चप्पल घेतली आणि बाहेर उभा राहिला कंदील घेऊन. महाराज सांगितलं जा, बांगड्या वाजव, नमस्कार कर. पितामह भीष्माचार्य त्या ठिकाणी डोळे बंद केलेले होते आणि डोळे बंद करून देवाला म्हणत होते, देवा मी प्रतिज्ञा केली पण तू तुझ्या भक्तांना वाचव. त्यांच्या मनात भाव होता, तू काय करणार आहे मला माहिती नाही, सगळं तुझ्या मनावर आहे, प्रतिज्ञा केलेली आहे. तेवढ्यामध्ये द्रौपदी माता दर्शन घेते, बांगड्यांचा आवाज येतो आणि आता भीष्माचार्यांना वाटतं कोणीतरी सुवासिन आलेली आहे. भीष्माचार्य आशीर्वाद देऊन टाकतात, अखंड सौभाग्यवती भव. बस महाराज, पदर मागे करते द्रौपदी आणि आता भीष्माचार्य द्रौपदी को पाहतात आणि पटकन उठतात महाराज. आणि द्रौपदी माता बोलतात, भीष्माचार्य पितामह, आत्ताचा आशीर्वाद खरा का कालची प्रतिज्ञा खरी जरा सांगता का? तुम्ही तर माझ्या पतींना मारणार आहात ना, प्रतिज्ञाही तुम्ही केली आणि आशीर्वादही तुम्ही देताय. द्रौपदी मातेला पितामह बोलतात, ए द्रौपदी, बाकीचं बोलू नको, तुला इथं घेऊन कोण आले ते जरा सांग. ती म्हणली माझा सेवक आहे. अगं कुलवान स्त्रीना असं रात्री अपरात्री बाहेर फिरायचं असतं काय? कोण आले तुझ्या सोबत? चला म्हणले दाखवते. महिला मंडळ त्या कुटीच्या दरवाजात हा उभा होता महाराज. रात्र काळी, हाही काळा, ती गोंगडी डोक्यावर घेतली, ती गोंगडी पण काळी, हातात कंदील आणि द्रौपदीची चप्पल बघलेत. कोण आहेस तू? कृष्णानं असा कंदील हळूच वरती केला आणि त्या उजेडात कृष्ण दिसला. पितामह भीष्माचार्य म्हणतात, द्रौपदी तू विचारत होती ना प्रतिज्ञा खरी होईल का आशीर्वाद? जा द्रौपदी, आशीर्वाद खरा होईल, काय काळजी करू नकोस. अगं ज्याच्या सोबत हा जगाचा मालक आहे त्याला कोण हरवू शकतं द्रौपदी? अगं तुझी पायातली चप्पल तो बगलेत घेऊन उभा आहे, इतकं प्रेम त्याचं आहे, तर हरवणं कसं शक्य आहे? दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली महाराज. आता अर्जुन आणि भीष्माचार्य एकमेकांच्या समोर उभे आहेत. दे दनादन ते युद्ध चालू आहे. एकमेकांना बाण मारण्याचा प्रयत्न करतात. भीष्माचार्य आता बाण मारण्यामध्ये चपळ आहेत. एकमेकांना त्या ठिकाणी घनघोर युद्ध चालू आहे. एकाच्या बाणानं अर्जुनाच्या डोक्यावरचा टोप आता खाली पडलेला आहे. हे भगवान परमात्मा पाहत आहे. भगवंताला सहन होईल. अर्जुना सांभाळ अर्जुना स्वतःला. पितामह भीष्माचार्य थांबायला तयार नाही महाराज. एकामागून एक बाण सुसाट त्या ठिकाणी सुटलेले आहेत. आता मात्र अर्जुन घाया झालेला आहे. अर्जुन बेशुद्ध पडलेला आहे आणि हे भीष्माचार्य एकामागून एक बाण मारतायत आणि आता मात्र ते सहन झालं नाही महाराज. जवळ पडलेलं मोडलेलं चाक भगवंताला उचललेलं आहे. थांब भीष्माचार्य, थांब म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो, देवा तुमची प्रतिज्ञा, देवा तुम्ही शस्त्र धरणार नव्हते, देवा तुमची प्रतिज्ञा. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले.
भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती, देवाला हातामध्ये शस्त्र धरायला लावीन. महाराज, स्वतःचा अपमान झाला तरी चालेल, पण माझ्या भक्ताचा अपमान झाला नाही पाहिजे, हा अंतकरणात भाव आहे. महाराज, शेवटचं ते रूप भीष्माचार्यांच्या समोर प्रगट झालं. मस्तकावर धुळीचे कण आहेत, अंगाला त्या ठिकाणी घाम आलेला आहे, होठ त्या ठिकाणी लटपट लटपट त्या ठिकाणी कापतात. ते रूप पितामह भीष्माचार्य पाहतात, प्राण त्या ठिकाणी सोडून देतात. महाराज, आता मात्र भगवान परमात्मा द्वारकेला त्या ठिकाणी निघून जातात. बरेच वर्ष तिकडे राहतात.